आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला मी एवढंच सांगतो, थांब ना बाबा त्यांना पूर्णपणे समर्थन पाठिंबा आहे। या सगळ्या गोष्टी मी सांगण्याची आवश्यकता आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला मी एवढंच सांगतो, थांब ना बाबा। आणि म्हणून एक आपल्याला सांगतो की या सर्व गोष्टींची आपण काळजी घ्या। शिवसेनेमध्ये शिवसेना कुटुंब आहे, शिवसेना हा परिवार आहे। यामध्ये कुटुंब म्हणून आपण काम करायचं आहे। यामध्ये काही असतील नसतील, काही मतभेद असतील ते दूर करून टाका। कुठेही गटबाजीला थारा शिवसेनेमध्ये मी देणार नाही, हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितोय आणि मला ते चालणार नाही। आणि म्हणून जिथं कुठं काही चुकत असेल, जिथं कुठं काही प्रॉब्लेम असेल तर मी स्वतः बसलेलो आहे, मला येऊन भेटा। परंतु थेट मीडियाकडे किंवा थेट इतर ठिकाणी कुठलंही भाष्य कोणी करता कामा नये। शिवसेना ही शिस्तबद्ध पद्धतीने शिवसेना संघटना बाळासाहेबांनी उभी केलेली आहे। शिस्तीचा भंग, चौकटीचा भंग कुणालाही करता येणार नाही। आणि म्हणून शिवसेना ही अखंड अभेद्य, ती आणखी ताकदवान कशी करता येईल ती बघा। मी नेहमी सांगतो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा। म्हणजे तुम्हाला मी सांगतो, एखादा नेत्याचा मुलगा नेता बनणार नाही। तो नेता असला तरी सुद्धा जो कार्यकर्ता चांगलं काम करत असेल त्याला बाजूला टाकता येणार नाही। आपण पाहिलं, राज्यसभेची उमेदवारी आपण कुणाला दिली? एक सर्वसामान्य कुटुंबातली गरीब आपली डॉक्टर ज्योतिताई वाघमारे राज्यसभेची खासदार झाली। याच्यावर आपण विचार करा की माझं लक्ष प्रत्येक कार्यकर्त्यावर असतं। कार्यकर्ता काम करणारा पाहिजे, कार्यकर्ता शिवसेना वाढवणारा पाहिजे, कार्यकर्ता शिवसेनेने केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवणारा पाहिजे। याची त्याची उणी दुनी काढणारा कार्यकर्ता मला चालत नाही, मला चालणार। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, ही शिस्तीने चालणारी शिवसेना आहे। त्या मेळाव्यामध्ये काहीतरी घोषणाबाजी करायची होती। काही बघा, न्याय देत असताना काही 300 कार्यकर्ते असेल तर प्रत्येकावर आम्ही त्याला प्रत्येकाला न्याय देऊ शकतो असं नाही। एखाद्यावर अन्याय होतो, परंतु अन्याय झाला तर त्याला परत न्याय देण्याची भूमिका पालकमंत्री म्हणून माझी किंवा शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची असते। परंतु काही कार्यकर्ते भावनाविवश होतात आणि त्याला कुठेतरी खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात, शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की असे काही अपप्रकार कोणी करत असेल किंवा अशा अपप्रकाराला तुम्ही शिवसैनिकांनी बळी पडू नका। प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि ती कायम राहील। कोणी फूट पाडली किंवा कोण फूट पाडतंय हे ओघानं कळेलच, कारण आम्हाला पोलिसांचा रिपोर्ट आहे तो शिंदे साहेबांनी सुद्धा मागवला की बाबा हे असे मेसेजेस करायला कोण सांगतोय। मी सुद्धा आता SP-ना बाजूला घेऊन सांगितलं की हे माहिती आम्हाला, गोपनीय माहिती जी तुम्हाला आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्हालाही त्या व्यक्तीवर कारवाई करणं सोपं जाईल। परंतु मी स्वतः, मला जेव्हा कळलं, कारण मला काही फोन येत होते, आपल्या काही पत्रकारांनी फोन केलं, परंतु मी विमानामध्ये होतो। निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं तिकीट वाटप मध्ये तिकीट विकले गेले, तत्कालीन संपर्क प्रमुख राजन साळवी, ज्ञानराज चौगुले आणि अजित पिंगळे यांनी पूर्ण पक्ष, म्हणजे बघा जिल्ह्यामध्ये साधारणतः 55 जिल्हा परिषदच्या जागा आहेत। 55 पैकी कळंबला 8, धाराशिव तालुक्यातल्या 12 आणि तुळजापूर तालुक्यातल्या 9 अशा 29 जागेपैकी जागा वाटपामध्ये फक्त 5 जागा महायुती म्हणून घेतल्या। 5 जागेमध्ये 4 उमेदवार हे भाजपचेच आहेत, फक्त चिन्ह शिवसेनेचं आहे आणि उरलेल्या सगळ्या जागा त्यांनी भाजप देऊन टाकल्या। अशा पद्धतीनं त्यांनी जिल्हा परिषद देखील भाजपच्या घशामध्ये घालायचा घाट या प्रभारी जिल्हा प्रमुख ज्ञानराज चौगुले आणि साळवी यांनी केला। ही सगळी तक्रार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडली। त्या पद्धतीनं राजन साळवीला पदावरून देखील हटवलं आहे। नवीन संपर्क प्रमुख या ठिकाणी नेमले गेलेले आहेत। आता पुढच्या तक्रारी आम्ही करतोय, उर्वरित पदाधिकारी पदावरून हटवा, यांना बरखास्त करा
आणि आपल्याला वाटेल योग्य शिवसैनिक त्या ठिकाणी पदावर आपण नेमावा आणि ही मागणी आम्ही त्यांच्यापर्यंत एकनाथभाईपर्यंत पोचू नये म्हणून साधारणतः तुळजापूर, धाराशिव आणि कळंब येथील 50 पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केलं आहे किंवा कार्यक्रमाला त्यांनी तिथपर्यंत येऊ नये, शिवसेनेला एकनाथभाईंना भेटू नये आणि घरानं सांगू नये, मांडू नये म्हणून कुणालाही भेटू द्यायचं न भेटू द्यायचं त्यांनी एक घाट घातलेला आहे. त्यामुळं अतिशय पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला आहे. अरे तुमच्यात दम आहे, तुमच्यात हिंमत आहे तर आमच्यासमोर भिडायला या ना, भेटायला आम्हाला, तुम्हाला दाखवतो आम्ही. अरे आम्ही गावचे वतनदार आहे, इथं गावामध्ये कार्यक्रम आमच्या तुम्ही येता आणि इथं आम्हाला स्थानबद्ध करता काय? अरे पोलीस लोकाला पुढे कशाला घालताय? तुमच्यामध्ये हिंमत आहे ना, या आम्हाला भिडायला या, तुम्हाला 2 हात करायची हिंमत आमच्यामध्ये आहे. आम्ही शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचे आणि ही सगळी कैफियत उद्या देखील आम्ही शिंदेसाहेबाला जाणार, भेटणार, मांडणार. आज जरी तुम्ही इथं पोलीस लोकांचा घेतला असेल तुम्ही आसरा तर हिले काळ टिकणार नाही, चालणार नाही, आम्ही खपून बी घेणार नाही आम्ही.